तुमच्या पाठीवर थाप टाकली पाहिजे. नेते म्हणून लोक तुमच्या जवळ आले पाहिजे. मारता तुम्ही, लोकाला गुंतवता पण तुम्ही, सोडून आणता पण तुम्ही, आणि तुमच्या तिथं कामाला ठेवता पण तुम्ही. अरे तुमची पैदास नेमकी कोणची आहे? बापू आंधळ्याला मारलं, महादेव गुत्ती गुत्तीला ते धसांना सांगते, आणि तुमचा बिराड बाहेर काढा सगळं. अरे जे होईल ते होईल, व्हायचं नसतं. माळदासारखा जगायची या दुनिया. शेळी म्हणून जगण्यात मजा नाही, एका दिवस जगायचं, पण वाघ म्हणूनच जगायचं. नीट करायचं, आता सोडायचं नाही. जात संपायला लागली तुमची, जातीचे वाली व्हा. पदासाठी जगू नका, निवडून येण्यासाठी जगू नका. तुमची जात संपत आणली, तिला संप देऊ नका, त्याच्यासाठी वाली व्हा. पिढ्याला पिढ्या तुमचं नाव घेतलं पाहिजे, सगळ्यांना असं वागा. स्वार्थ आणि पैसा कामाला येत नाही. हा समाज जिवंत राहिला पाहिजे, कामाला येत आहे. मी माझ्या समाजाबरोबर सगळ्या जातीचं काम करतो. माझ्या दारात आलेला बाप्पा मी माणूस माघारी जाऊ देत नाही. माझ्या दारात आलेला माणूस मी माघारी जाऊ देत नाही. त्या क्षणाला काम करतो. मग घडीभर तुम्हाला शादी, यांना शादी, दादाला ते दुसऱ्या पळवून गेलं काय फुटन फिटन बरं का नाही. पण मी माझ्या कोणताही आमदार खासदार मंत्री असू द्या, सगळ्या पक्षाचे, देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सगळे मंत्री कामं करतात नाही. आपल्याला खोटं बोलत नसतो. देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सगळे मंत्री, खासदार, आमदार, विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्यात माहिती काम करते. कमवून ते मध्ये द्याबारी लय फजित तुम्ही जाणं, ते देवेंद्र फडणवीस जाणं, निवडून आम्हाला टोमॅटो रपा रोप पाहिजे मराठीचं पोर. मी गोरगरिबाच्या माणसाचं काम त्यांच्या हाताने त्यांच्यासाठी करून घेतो, माझ्यासाठी नाही. एक पाऊल माझ्यासाठी मी वापरणार नाही. आणखी मॅनेज करतो नाही, फुटलो सुद्धा होणार पण नाही कधी. मी परळीत गेलो, मला ताईनेच सांगितलं, मला माहित नव्हतं किती नीच आवलाद असा होता. तुम्ही यांच्या लेकरा बाळाचा तळतळ दोघं पण घेऊ नका. तुम्ही दोनच नेते, दुसरे कोणी नाही. त्यांचा तळतळाट घेऊ नका. मी नुसता परळीत गेलो, 5-7 किलोमीटरच पुढे गेलो, लगेच यांचे माणूस 12 गुंठे देतो, 12 गुंठ्यात शेजारी आपले 10 गुंठे, सगळंच घ्या, पण बोलू नका, त्याच्याकडे जाऊ नका. माया मी काय बोपाटी बसतो का तुमच्या त्यांच्या एके बाळी नाही देतो. आम्ही तिला बहीण म्हणलोय महाराष्ट्राची, भाऊ म्हणून माझं कर्तव्य पार पडतो. म्हणजे तुम्हाला पैसे देऊन तू खून पाठवायचा भावाचा, सख्या भावाचा, त्या चुलत्याला काय उत्तर देणार तू? तुझ्या चुलतीला काय उत्तर देणार? त्या पुत्याला काय उत्तर देणार तू? तुझा बाप आणि रस्त्यावरती तोडला, आणि तुम्हाला पैसे देऊन खून जिरवायला लावला. हे उत्तर ऐकायचे का पुढच्या काळात? आम्ही तुमचे जर पैसे आणि प्लॉट घ्यायचे आणि तुम्हाला खून जिरवायचा आणि गुंड वाचवायचे, तुमची भावजाई आणि भाऊ आणि ते पुत्ते तुम्हाला वाचवायचे नाही, ही तुमची नियत. उद्या परत नेता म्हणून यांच्या घरी तुम्ही येणार आणि तुम्ही उघडपणे सांगणार, भर रस्त्यावर दिवसा ढवळ्या तुझ्या बापाचे आम्ही तुकडे तुकडे केले, त्याचा मांस काढून नेला, आणि तुमच्या आई बापाला पैसे दिले आणि खून सुद्धा आम्ही जिरवला.
हे नेते सांगणार का? आणि जात म्हणून घेणारे ऐकणार का? कोणत्या जातीचा पगडा तुमच्या डोक्यात आहे? लाभार्थी टोळी वाचवणं याला जातीचं निष्ठावंत नाही म्हणत. तुमच्या डोक्यातला खूळ काढा. तुम्ही लाभार्थी झालात, ज्या नेत्याला खून केलाय त्याचे विचार जर डोक्यात घेऊन चाललात तर नियती सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही कधीच. तुम्हाला सडून मरावं लागणार आहे, सडून. कुणाचा उदा करता तुम्ही? आम्ही नाही चुकीचं समर्थन करत, तो मराठ्याचा जरी असला तरी आम्ही समर्थन नाही करत. तुम्ही गुंड लोक वाचवण्यासाठी समर्थन करता आणि या माय भाऊने उघडं पाडता. अरे तुम्ही निष्ठावान आणि जातवान असतात ना. आणि इथून पुढे सांगतो, जर तुम्ही जातवान असाल, माझा जा वाढ आहे तुम्हाला. तुम्ही अस्सल भक्त असाल आणि जातवान असाल तर या ताईच्या पाठीशी उभा राहा. तुम्ही जातवान नसाल तर उभा राहू शकत नाही. अन्यायाच्या बाजूने उभा राहायचं शिका. तुम्ही जर असंच करत गेला तुम्हाला संपवून घेणार आहे. हो, आपला शब्द लिहून ठेवायचा. तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही लई जागीरदार आहे, तुमचं ते ठोय ठोई दसांना सांगता येतं बघा, ठोई ठोय त्यांना सांगता येतं. तुम्हाला वाटत असेल तुम्हाला ठोई ठोय काढायच्या आत एका गोट्यात पुरं मराठीचं पाणी भाजी देतो तुम्हाला, एका गोट्यात. फक्त आणखी मी त्याला सोडीना. मी म्हणतोय नको, शांत राहा. राज्य आणि जिल्हा आपल्याला शांत ठेवायचं, जातीवादानं भरभटून द्यायचा नाही म्हणून शांत होतो. नाही तर आम्ही कमी नाही, लय खोंकर पोटते आमचे बी. एकदा जर मागा लागले ना तर रस्त्याने पळू सुद्धा देणार नाहीत लाभार्थी टोळीनं. आणि आता थोडी राहिली ती पण पोळी घालतो का नाही दादा? ती घालायचीच. आणि तुमच्या चेहऱ्यावरती ताई आणि फळसर तुम्हाला सगळं सांगतो, चेहरा हसूच आणि तोच मागे सरकार तोवर मागे सरकार तुम्ही हयात आहे तोपर्यंत तुमच्या पोराच्या मारेकरी फासावर दिसतो तुम्हाला. तुम्ही डोळ्यानं बघणार तोगड्या. माझ्या पोरांना ज्यांनी तोडलं त्याला आज फाशी होती. त्याने तुमच्या दारात तोफा वाजल्या, आपण सगळे जण जाऊन त्याच्या दारात तोफा वाजू. सुट्टी नाही. इथं जसं तसंच होणार. मी आहे तो जवळ माझं शरीर मला साथ देतोय तोवर. मी फक्त शरीर आणि थोडा ढिला पडलो, म्हणजे इतके उपोषण झाले तरी साथ देणार. पण हाय तोवर या महाराष्ट्रातल्या कोणत्या जातींना टेन्शन नाही घ्यायचं. हक्काने तुमचं पोरग असल्यासारखी येऊन सांगायचं आमचं असं असं झालं. मग मराठी तुम्हाला संरक्षण देणार आणि मी तुमचे आरोपी जेलात घालणार. त्याची काळजीच करायचं. फक्त नावेला जाणं. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत. फक्त जाताना माझे तुम्हाला आता शेवटच्या हात जोडून विनंती, जात कोणची असू द्या मराठ्यांनो, हा दिले की लेकी बाळीच्या मदतीला यायचं. काय काहीतरी काय म्हणायचं सांगायचं? नाही आले काय गरज नाही मला कोणाची. त्याला काय, हे बघा मी वेगळा तत्वाचा आहे, माझे तत्व काय ना पटत नाही. येणारा आव्हान करा, काय करायचं त्यांना आव्हान. ते काय झोपले का? त्यांना कळत नाही का? त्यांच्या वेळ आल्यावर आपण जायचं. त्यांच्यावर वेळ आली का आपण जायचं नाही. धोपट द्या त्याला, धोपटेणार आहे. लाभार्थी टोळी त्याला हाणणार आहे. ती कोणाला सोडणार नाही. समाजाला सोडून आपण लांब गेलं, लाभार्थी टोळीने त्यांना हाणलंच. त्यामुळे हे बनायची कोणाला गरज नाही. फक्त माझी सगळ्यांना एक विनंती, हाक मारली कोणाचीही देखभाल असू द्या, कोणत्याही जाती धर्माची असू द्या, आपण ताकदीनं त्यांच्या पाठीशी उतरत जायचो, उभा राहत जातो. आणि आजपासून बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रानं स्वर्गीय महादेव भाई मुंडेचा लढा हातात घेतला.
न्याय मिळेपर्यंत हातायचं नाही. परळी दहशतमुक्त टोळीपासून करायची. टोळीपासून ते एक आयडिया करतात. आयडिया आपण टोळीला बोलला का ते म्हणजे आमच्या वंजाऱ्याला बोलले. वंजारी घोरगडे देत मध्ये. आता वंजाऱ्यांनी बोल केलं लाभार्थी टोळीला आपण बोलतो संपवायचं. ते म्हणजे वंजाऱ्याला संपेल म्हणतो. वंजाऱ्याला वंजारे काय केलं आमचं त्याने काय केलं आमचं हे वंजारी नाही झाले. कोणी तू एकटाच लय वंजाऱ्यात लागून गेला होय. कोणी का काही सांगते ते टोळीला बोलतो आपण. आणि ही टोळी संपवावं लागणार आहे. तेव्हा 18 पकड जातीचे लोक गुन्ह्यागोविंदाने नांदणार आहेत. ही टोळी संपवावं लागणार. चांगल्या लोकांना सुद्धा यांच्यातला खूप त्रास व्हायला लागला. आता यांचे बी माझे मित्र आहेतच ना. आणि चांगले चांगले मोठ्या मोठ्या दर्जाचे अधिकारी ते सुद्धा सांगतात हे पसंत नाही राहावं आम्हाला पण काय करावं. मग मी करतो तुम्ही काही करू नका. मी करतो बरोबर यांना सगळ्या. फक्त माझी शेवटी जाताना पुन्हा एक विनंती. एका हातीवरती एवढे आलात म्हणून मला तुमचा गर्व आहे. माझ्या जातीने इतकं नाव ठेवायचे. एक होत नाही खेकड्यावणीचे टांगड्याच उडी ती एकामेकाला पुढे जाऊ देत नाही. अशी वेळ आली आपल्यावर म्हणायचे या जातीत जन्म घेऊन उगत काहीच उपयोग नाही झाला. आज प्रत्येक मराठा म्हणतो आणि मी सुद्धा म्हणतो जात असावं तर मराठ्यांसारखी एकजूट आणि एक विचार नाही. आणि असं जिवंत जागा राहायचं. समाज वायाला जाऊ द्यायचा नाही. आता उद्यापासून आपल्या हातात महादेव मुंडेचं प्रकरण आहे आणि मुंबईचं सुद्धा आहे. 29 ऑगस्टची इतकी ताकदीनं तयारी करा. एवढं जे होईल ते होईल पुरेचे पुरे मुंबईचा. मुंबईत उभा राहायला जागा नाही राहिली पाहिजे इतक्या ताकदीनं. आजच निमंत्रण आहे तुम्हाला. उद्या माझं येणं होणार नाही. माझं शरीर मला साथ देत नाही. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच सांगतो आणि प्रत्येक वेळेस सांगतो माझं शरीर मला या उपशानामुळे साथ देत नाही. मी कवा तुमच्यात हाईल कवाने असा गेले. थोड्या दिवसाचा पाहुणा आहे तुमचा. पण तुमच्या लेकराला मला सुखात ठेवून जायचं. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमच्या लेकरा बाळाला मला आरक्षण द्यायचं. त्यांना मोठं करायचं. ऐतिहासिक ब्रेक असेल. 29 ऑगस्टची लढाई झाली पाहिजे आणि प्रत्येकानं गावागावात जाऊन सांगा कोण येईल याची वाट बघू नका. गावागावात बैठका घ्या. गावागावात जाऊन सांगा मुंबईला चला म्हणून आपण सगळ्यांनी जागृत व्हा. माझी वाट बघू नका. जिल्ह्यात बैठका होणार नाही. माझं शरीर मला साथ देत नाही. कालच मी ती मुंडे ताई आल्या त्यावेळेस माझ्या काल सलाईन होत्या. मला अचानक चक्कर येते. अचानक पडतोय. खरोखर मी तुमच्या लई थोड्या दिवसाचा पाहुणा आहे. पण माझ्या समाजाला जिंकू लागा. हात जोडून माझी विनंती. माझा समाज हरू देऊ नका. माझ्या समाजाच्या डोक्यावरती ऐतिहासिक असा गुलाल टाकायचा आहे आणि लेकरा बाळाचं कल्याण करायचं. कारण लेकरं पिढ्यांना फार चंद्रसूर्य आहे तोपर्यंत त्यांच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे हे लक्षात असू. त्यांना कुणी नाही. एकदा नोकऱ्या आणि शिक्षण जर त्यांच्या हातात आले तर ते स्वतः मालक होते आणि आईबापांना बघितलेलं स्वप्न लेकरं पूर्ण करतील. नसतं आईबापांना बघितलेलं स्वप्न पूर्ण होणार नाही. राजकारणमध्ये आणू नका. ओढाताळी इकडं तिकडं करू नका. मला बोलवलं नाही असं म्हणू नका. कुणी कारण सांगू नका. प्रत्येकानं उठा आणि गावखेड्यात जा. समाजाला आग्रह धरा की बाबांनो एवढे वेळ जे होईल ते होईल पण मुंबईकडे मात्र जायचं. आणि मराठ्यांनी शक्यतो महाराष्ट्रातल्या 7 कोटी मराठी एक दिवस जातीसाठी 29 ऑगस्टला अख्ख्या मुंबईला चला आणि मुंडेताईच्या पाठीशी आपण सगळेजण उभा आहेत. मी आताही पुन्हा परळीत काय काय बदल करायचे ते सांगितलेले. कोणते अधिकारी बदलायचे मी मुख्यमंत्री साहेबांना लगेच बोलतो आणि SP साहेबांनाही सांगतो की हे आरोपी सगळेचे सगळे 8 दिवसाच्या पकडा. आजपासून मुंडे साहेबांच्या पाठीशी उभे राहा आणि सगळेजण मुंबईला. धन्यवाद. जय श्री